दुनियेत काही खेळाडू असतात जे शांतपणे येतात आणि वादळीसारखे कामगिरी करून जातात. असाच एक खेळाडू म्हणजे टीम डेव्हिड. सध्या क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 2025 मध्ये आपले ऐतिहासिक IPL विजेतेपद पटकावले आणि या विजयाचा सर्वात मोठा सायलेंट हिरो ठरला तो म्हणजे टीम डेव्हिड. पण आज फक्त आपण त्याच्या विजयाबद्दलच बोलणार नाही आहोत. आज आपण चर्चा करणार आहोत त्या एका मोठ्या निर्णयाबद्दल ज्याने मुंबई इंडियन्सच्या गटात नक्कीच खळबळ माजवली असेल. मुंबई इंडियन्सने टीम डेव्हिडला सोडून आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे का? RCBने त्याला फक्त 3 कोटीत विकत घेऊन मुंबईला आरसा दाखवला आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टीम डेव्हिडचा पूर्ण प्रवास, त्याची मुंबई इंडियन्स मधील कामगिरी आणि RCB साठी त्याने केलेले चमत्कार यावर सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. टीम डेव्हिडची कथा एखाद्या चित्रपटासारखी आहे. त्याचा जन्म सिंगापूरमध्ये झाला. 2019 मध्ये त्याने सिंगापूरकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळायला सुरुवात केली. IPL मध्ये खेळणारा तो सिंगापूरचा पहिला खेळाडू ठरला. जेव्हा 2021 मध्ये RCBने त्याला पहिल्यांदा आपल्या ताफ्यात सामील केलं होतं, मात्र त्याच्यातील खरी ताकद जगाला तेव्हा समजली जेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात प्रवेश केला. 6 फूट 5 इंच उंचीचा हा खेळाडू जेव्हा बॅट फिरवतो तेव्हा चेंडू थेट सीमेबाहेरच जातो. त्याची हीच पॉवर हिटिंग पाहून मुंबई इंडियन्सने त्यावर मोठी बोली लावली होती. 2022च्या लिलावात मुंबई इंडियन्सने टीम डेव्हिडला 8.25 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. किरण पोलार्ड निवृत्त झाल्यानंतर मुंबईला एका अशा फिनिशरची गरज होती जो पोलार्डची जागा घेऊ शकेल. टीम डेव्हिडने मुंबईसाठी काही जबरदस्ती खेळी केल्या. त्याने मुंबईसाठी 3 हंगाम खेळले. खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन त्याने अनेकदा 10-15 चेंडूत फक्त 30 आणि 40 धावा कुठल्यात. मात्र मुंबई इंडियन्सच्या संघात गेल्या काही वर्षात झालेल्या अंतर्गत बदलामुळे आणि संघ बांधणीच्या प्रयोगामुळे टीम डेव्हिडला हवं तसं स्थैर्य मिळालं नाही. अनेकदा त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवलं गेलं, तर कधी त्याला फलंदाजीचा क्रम निश्चित मिळाला नाही. तरी देखील मुंबईसाठी त्याने एक विश्वासार्ह लोअर ऑर्डर हिटर म्हणून आपली ओळख देखील निर्माण केली होती. आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. 2025च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने टीम डेव्हिडला रिलीज केलं होतं. सर्वांना वाटलं होतं की मुंबई त्याच्यासाठी RTM कार्ड वापरेल किंवा मोठी बोली लावेल, पण तसं काही झालं नाही. दुसरीकडे RCBने अत्यंत चतुराईने खेळ केला. ज्या खेळाडूची किंमत 8 ते 10 कोटी अपेक्षित होती त्याला RCBने अवघ्या 3 कोटी रुपयात आपल्या संघात परत आणलं. मुंबईने टीम डेव्हिडला सोडल्यानंतर त्यांच्याकडे डेथ ओव्हरमध्ये फटकेबाजी करणारा अनुभवी विदेशी खेळाडू उरला नाही. 3 कोटी ही टीम डेव्हिड सारख्या मॅच विनरसाठी अत्यंत कमी किंमत होती. मुंबईला इथे मोठी बोली लावायची संधी देखील होती. डेव्हिड अजूनही तरुण आहे. T20 स्पेशलिस्ट आहे. त्याला सोडणं म्हणजे एक तयार फिनिशरला प्रतिस्पर्धी संघाच्या ताटात वाढून देण्यासारखं होतं. RCBच्या चाहत्यांसाठी 2025 हे वर्ष सुवर्ण अक्षराने लिहिलं गेलं आहे. अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आणि RCB चॅम्पियन बनली. या विजयात टीम डेव्हिडनं जे केलं ते थक्क करणारं होतं. त्याने 12 सामन्यात 187 धावा केल्या. तुम्ही म्हणाल फक्त 187, पण त्याचा स्ट्राईक रेट हा 185.15 होता. तो फक्त शेवटच्या 3-4 षटकात यायचा आणि सामन्याचा नूर पालटायचा. खालच्या क्रमांकावर फलंदाजी करून इतकी सरासरी रोखणं म्हणजे तो किती वेळा नॉट आउट राहून देखील सामना संपवून परत निघालाय हे सिद्ध होतं. जेव्हा RCB संकटात होती तेव्हा त्याने नाबाद अर्धशतक ठोकून देखील संघाला सावरला आहे. एकूण पाहता टीम डेव्हिडने आता सिद्ध केलं आहे की तो जगातील सर्वोत्तम फिनिशरपैकी एक आहे. 50 IPL सामन्यांचा अनुभव, 886 धावा आणि 177 स्ट्राईक रेट हे आकडे साधे नाहीत. RCBने त्याला 2026 साठी रिटेन करून आपला इरादा देखील स्पष्ट केला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सला नक्कीच आपली चूक उमजली असेल, कारण एक चांगला फिनिशर शोधायला अनेक वर्ष लागतात आणि मुंबईने तो स्वतःहून देखील गमावला आहे.